Hello students, good morning. Welcome back to E-Class of Marathi Standard First. आता मुलांनो आपले संपूर्ण व्यंजन आपल्या टेक्स्टबुक मधील संपूर्ण व्यंजन लिहून झालेले आहेत आणि आपण आता त्यावर आधारित अभ्यास बघणार आहोत. तर अभ्यास 1 प्रश्न पहिला, चित्रे पहा, ओळखा, चित्राखाली दिलेल्या शब्दातील स, प, ब आणि म या अक्षराखाली आडवी रेघ ओढा. काय करायचंय आपल्याला? ज्या अक्षरामध्ये स शब्दामध्ये स अक्षर, प अक्षर, ब अक्षर आणि म अक्षर आलं असेल अशा अक्षरांच्या खाली आपल्याला आडवी रेघ ओढायची आहे. ठीक आहे. पहिला शब्द आहे फ न स. फ आहे का इथं? नाही. न नाही, स आहे. म्हणजे स ह्या अक्षराला आपल्याला आडवी रेघ ओढायची. नंतरचं आहे ब स. आता बघा ब सुद्धा आहे तर ब लाही रेघ ओढायची आहे आडवी आणि स सुद्धा आहे म्हणून स अक्षराखाली पण आपल्याला आडवी रेघ ओढायची आहे. नेक्स्ट स आहे पण सा आहे का? नाही, म्हणून फक्त आपण स च्या खाली आडवी रेघ ओढूया. नंतर आहे स. स आहे तर स. फ आहे का? नाही. र नाही. च नाही. द नाही, म्हणजे फक्त स ह्या अक्षराखाली आपल्याला रेघ ओढायची आहे. नंतरच आहे ब दा म. काय आहे? ब दा म. ब अक्षर आहे का इथं? हो, तर ब अक्षराखाली आपल्याला रेघ ओढायची आहे. नंतर द दा नाही. नंतर म आहे म्हणजे ब आणि म या अक्षराखाली आपल्याला रेघ ओढायची आहे. नंतरच आहे परी. काय आहे? परी. तर प ह्या अक्षराखाली प आहे का इथं? आहे म्हणजे प ह्या अक्षराखाली आपल्याला रेघ ओढायची आहे. री ह्या अक्षराखाली नाही. नंतरचे आहे सर्कस. सर्कस. सर्कस मधील स हा अक्षर आहे, हा इथं दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला स ह्या अक्षराखाली रेघ ओढायची आहे. क आहे का? नाही. स आहे म्हणजे स पहिला स आणि दुसरा स या दोन्ही अक्षराखाली आपल्याला रेघ ओढायची आहे. नंतरचा शब्द आहे मका. काय आहे नंतर शब्द? म का. तर म हे अक्षर ह्या इथं असल्यामुळे आपल्याला म अक्षराखाली काय ओढायची आहे? रेघ ओढायची आहे. नंतरचं आहे पतंग. पतंग. प अक्षर आहे का इथं? आहे, त्याच्यामुळे प अक्षराखाली आपण रेघ ओढूया. नंतर त नाही. ग नाही, म्हणजे फक्त प ह्या अक्षराखाली काय येईल? रेघ ओढली जाईल. नंतर आहे अभ्यास 2 पेज नंबर 67. अभ्यास 2 प्रश्न पहिला, चौकटीतील अक्षर पहा, त्यासारख्या अक्षराभोवती गोल करा. आता चौकटात कोणतं अक्षर दिलेलं आहे? ह. तर आपल्याला इथं जिथं जिथं ह आहे त्या अक्षराभोवती आपल्याला वर्तुळ करायचं आहे, सर्कल करायचं आहे. ठीक आहे. तर ह इथं पण आहे आणि इथं पण आहे, त्याच्यामुळे काय केलं आहे? त्याला वर्तुळ केलेला आहे, गोल केला आहे. नंतरचे अक्षर आहे ल. ल हा एक ल आहे, त्याच्यानंतर हा म आहे, हा ल आहे, म्हणजे ल ला पण गोल करायचा आहे. श. श कुठे आहे? हा एक श आहे. श नंतर आहे ल, नंतर श आहे. ड. ड हा एक ड आणि हा एक ड. नंतर म, भ, क, भ, र. काय अक्षर आहे? भ. भ कुठे आहे? ह्या सेकंड नंबरवर भ अक्षर दिला आहे आणि हा इकडे पण असे 2-2 सगळ्या याच्यामध्ये सगळ्या चौकटीच्या बाहेर आपण 2-2 वर्तुळ येत आहे. नंतरचा आहे प्रश्न दुसरा, जोड्या जुडवा, मॅच द पेअर. न्य. न्य अक्षरापासून न्य अक्षर कशामध्ये आलेला आहे? न्य यज्ञ. तर आपण यज्ञाला जोड. प फ. काय आहे? फ. फ अक्षर कुठे आहे? फ न स. आपण इथं जोडी लावूया. नंतर क्ष. क्षचा आहे क्षत्रिय. नंतरचा आहे प. प पासून काय बनले आहे? पतंग. नंतर आहे ह. ह पासून बनला आहे हत्ती आणि स. स पासून शब्द आहे ससा. तर ही आहे आपले अभ्यास नंबर 1 आणि 2 पेज नंबर 66 and 67. All of you complete this page number 66 and 67 in your textbook.